नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSCमधील ग्रुप सी पदाबद्दल बरीच माहिती बघणार आहोत. परीक्षा आहे त्याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी हा जो त्याची पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्यानंतर त्याची मुख्य परीक्षा असते. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला कोणकोणते पदे आहेत, त्याच्यानंतर ते कुठल्या विभागांतर्गत काम करतात, त्याच्यानंतर त्याचं पे लेवल काय आहे, त्याचं पेमेंटचं स्केल काय आहे, त्यानंतर त्याचं अंदाजे किती रुपयापर्यंत तुम्हाला इन हँड पेमेंट मिळतो आणि त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, कार्यालयीन कामाचं स्वरूप काय आहे, कार्यालयीन आहे की ते ऑन ड्युटी म्हणजे फील्ड वर्क आहे, या सगळ्या गोष्टीचा ऊहापोह आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर पदाचं काम काय आहे, त्याचे काय फायदे आहेत, परीक्षा पद्धती कशी आहे, पूर्वपरीक्षा पद्धती कशी आणि मुख्य परीक्षा पद्धती कशी. जी ग्रुप सी परीक्षा आहे ती ग्रुप सी परीक्षा ही ग्रुप सी नॉन गॅजेटेड आहे, म्हणजे ग्रुप बीमध्ये काही पदं नॉन गॅजेटेड असतात, ग्रुप सी ही पूर्णपणे नॉन गॅजेटेडच आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यात कुठल्या संवर्गाचा पूर्वी समावेश आहे, म्हणजे आता सध्यापर्यंत कुठले संवर्ग आहे ते ग्रुप सीमध्ये आहे, अंतर्भूत आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त जागा ज्या पदाचे दरवर्षी येतात, जास्तीत जास्त रिक्रुटमेंट दरवर्षी ज्या पदाची होती ती म्हणजे क्लर्क टायपिस्ट म्हणजे लिपिक टंकलेखक हे पद आहे. तर लिपिक टंकलेखक हे पद हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वांच्या परिचयाचं पद आहे आणि त्याचं जर विचार केलं तर ते विविध विभागांतर्गत तो पद आहे. जसं त्याचं म्हणजे मंत्रालयामध्ये क्लर्क आहे, त्याच्यानंतर विविध जे प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये सुद्धा क्लर्कची पोस्ट असते. आणि जसं जिल्हाधिकारी असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्याच्यानंतर जे आपलं SP ऑफिस आहे त्यामध्ये पण क्लर्क हे पद असतो. त्याच्यानंतर जे पंचायत समिती असेल किंवा महसूल भवन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल, या संदर्भामध्ये क्लर्क पद हे सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे MPSCमध्ये सर्वात जास्त जर जागा कोणत्या पदाची येत असेल तर ते म्हणजे ग्रुप सीमध्ये क्लर्क या पदाची असतात. आणि ओव्हरऑल जर MPSCमध्ये जरी विचार केला तर क्लर्क या पदाची जागा सर्वात जास्त येत असतात. तर याचं जो लेवल आहे तर लेवल 4 अंतर्गत हे पद येतो. आता लेवल 4 काय आहे एक्झॅक्ट, तर जो 7वा वेतन आयोग आहे, 7th पे कमिशन आहे, त्याच्यामध्ये काही पेमेंटचे लेवल स्केल ठरवण्यात आलेले आहे, लेवल ठरवण्यात आलेले आहे. तर तो लेवल 4मध्ये येतो हा क्लर्क हा पद. त्याच्यानंतर त्याची जी वेतन श्रेणी आहे ती म्हणजे 19,900 ते 63,200 अशी त्याची वेतन श्रेणी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला त्या पदावर जेव्हा रुजू व्हाल तेव्हा पहिल्या वर्षात जेव्हा तुम्ही रुजू झाल्यानंतर पहिला जो पेमेंट आहे तेव्हा तुमचं मूळ जो वेतन असतो म्हणजे बेसिक पेमेंट असतो तो 19,900 असं त्याचं मूळ पेमेंट आहे, म्हणजे मूळ वेतन. त्याच्यानंतर तुम्हाला DA मिळतो, डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आज महागाई भत्ता 60% आहे. आणि त्याच्यानंतर HRA मिळतो, हाऊसिंग रेंटल अलाउन्स. तर जो काही तुमचं इमारत भाडे आहे, तुम्ही कुठे राहता त्याचा जो भत्ता आहे त्याला आपण हाऊसिंग रेंटल अलाउन्स म्हणतो, तो पण मिळतो. तो 10% सिटी आहे त्याच्यामध्ये 20% आहे आणि Tier 1 जे सिटी आहे त्याच्यामध्ये 30% आहे. अशा पद्धतीने तुमचं HRA तुम्हाला मिळतो. जसं Tier 1 सिटी म्हणजे कोणत्या मेट्रो सिटीज आहे, मुंबई आहे, त्याच्यानंतर जे काही आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि बाकी अजून काही पुणे वगैरे आहे, या सिटीमध्ये तुम्हाला 30% महागाई भत्ता जनरली मिळत असतो, HRA मिळत असतो. तर अशा पद्धतीने तुमची इन हँड सॅलरी जर क्लर्कचं जर विचार केला तुम्ही तर तुमची जी इन हँड सॅलरी आहे ती इन हँड सॅलरी नॉर्मली 35,000च्या घरात जाऊ शकते. म्हणजे जवळपास 32,000 ते 35,000पर्यंत तुमचं पूर्ण पेमेंट हे Tier 2 सिटीमध्ये तुम्ही जॉब करत असेल तर मिळू शकते. त्याच्यानंतर जर तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असेल तर तुम्हाला मंत्रालयात जर तुम्ही क्लर्क असेल तुम्हाला तिथे 30% HRA मिळाल्यामुळे तुमचं पेमेंट हा 40,000च्या जवळपास जाऊ शकतो. आणि याचं कामाचं स्वरूप जे आहे ते म्हणजे कसं आहे तर कार्यालयातच तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे ज्यांना प्रोफेशनल लाईफ आणि जे काही तुमची वैयक्तिक लाईफ आहे ही जर बॅलन्स करायची असेल तर त्यासाठी हा बेस्ट काय म्हणतो जॉब आहे, ज्याला तुम्हाला कार्यालयीन स्वरूपाचं काम आहे आणि तुम्हाला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही आपल्या वैयक्तिक आयुष्याला पण वेळ देऊ शकता, अशा पद्धतीचं हे पद आहे. तर याच्यामध्ये मुख्य कोणकोणत्या पद्धतीचे काम असतात, तर लिपिक टंकलेखक म्हटलं तर तुम्हाला जे काही तुमच्या फाईल्स आहे ऑफिसमधल्यानंतर पत्रव्यवहार व नोंदी कराव्या लागतो. त्यानंतर टंकलेखन आणि डाटा एंट्री या संदर्भातले जे काही काम आहे ते करावे लागतात. त्यानंतर जे ऑफिस आहे, ऑफिसचे कार्य म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जे काही काम, आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि कम्प्युटराईज बेस झालेले आहेत, त्याच्यामुळे आता सगळे ऑनलाईन काम तुम्हाला या दरम्यान करावं लागतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदासाठी तुम्ही जर तयारी करत असेल तर तुमचा फायदा कोणता आहे, तर सर्वात जास्त जागा या पदाच्या MPSC दरवर्षी काढत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्शनसाठी हे सगळ्यात चांगलं पद आहे. आणि तुम्हाला या पदामध्ये काय शैक्षणिक अर्हता लागते, तर एनी ग्रॅज्युएट तुम्ही असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. आणि मराठी आणि इंग्रजी यापैकी कोणतंही एक टंकलेखन म्हणजे मराठी 30 किंवा इंग्लिश 40 यापैकी तुम्हाला एक टंकलेखनाचं प्रमाणपत्र आता लागतो. आता टायपिंग स्किल तर रद्द झाली आहे, त्याच्यामुळे स्किलची प्रॅक्टिस करायची गरज नाही, पण तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत जर प्रमाणपत्र काढलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर नक्की ते प्रमाणपत्र काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला ते
फॉर्म फिलअप करायला सोपं जाईल. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे पद आहे ते म्हणजे टॅक्स असिस्टंट, म्हणजे ते आपण त्याला म्हणतो कर सहाय्यक मराठीमध्ये. तर टॅक्स असिस्टंट हा जो पद आहे तो विविध जे टॅक्सेस विभाग आहे, जसं वित्त विभाग असेल, GST असेल, टॅक्स स्टेट टॅक्स असेल, या विभागामध्ये तुम्हाला काम करायची संधी या पदाअंतर्गत मिळू शकते. तर कर सहाय्यक हे जे पद आहे हे खूप महत्त्वाचं पद आहे. आणि या पदाचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे तुम्हाला 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर तुम्हाला प्रमोशन बढतीसुद्धा मिळू शकते. त्याच्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी या पदाला प्रिफरन्सेस देत असतात. त्याच्यामुळे याचं जो पे लेवल आहे ते लेवल 5 आहे. म्हणजे 7th पेनुसार याला लेवल 5मध्ये गणल्या गेलेलं आहे. म्हणजे जेणेकरून म्हणजे त्याचा जो स्केल आहे तो म्हणजे 25,500 ते 81,100 एवढं त्याचं स्केल आहे. म्हणजे तुमचं इन हँड पेमेंट हा जवळपास 45,000पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये कामाचं स्वरूप जर म्हटलं तर तुम्हाला ऑफिसमध्येच याचं काम असते. कधीकधी तुम्हाला कर संबंधित काही कामं असतात. ऑफिसमध्ये काही डाटा असेल, त्या डाट्याच्या संबंधित काही काम करावं लागतात. त्याच्यानंतर कराच्या नोंदी घ्याव्या लागतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराच्या नोंदी तपासाव्या लागतात. त्याच्यानंतर GST डेटा तपासणी करावी लागते. त्यानंतर टॅक्स रिकव्हरीच्या संदर्भामध्ये काही सहाय्य करावं लागते तुम्हाला. त्याच्यानंतर व्यापारी जे दस्तऐवज आहेत त्याची तपासणी करावी लागते. अशा पद्धतीचे कामं या कर सहाय्यक या पदासाठी असतात. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपॅरेटिव्हली क्लर्कपेक्षा याचं पेमेंट जास्त असल्यामुळे हा फायदेशीर तुमची गोष्ट आहे. फायदे काय तर याच्यात तर तेच, तुमचं पेमेंट क्लर्कपेक्षा लेवल थोडं जास्त आहे पे स्केलचं. त्याच्यामध्ये S6 स्केल आहे, आता याच्यात S8 स्केल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यापेक्षा थोडं पेमेंट जास्त आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो जॉब आहे हा मुख्यतः शहरी भागामध्ये पोस्टिंग मिळण्याची शक्यता जास्त असतात. आणि मुंबईमध्ये बऱ्याचदा माझगाव डॉकला बऱ्याच मोठं ऑफिस असल्यामुळे त्याच्यामुळे तिथे जास्तीत जास्त चान्स असतात तुम्हाला इथे जॉब मिळण्याचे. आणि पुढील पोस्टिंग जे STI किंवा बढती तुम्हाला STI मिळण्यासाठी खूप जास्त चांगला आहे. म्हणजे STI पदासाठी हा खूप मोठा चांगला पाया मजबूत करण्यासाठी मानलेलं पद आहे. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी या पदासाठी इच्छुक असतात आणि इथे प्रिफरन्सेस देतात. तर तुम्हाला जे क्लर्कला जी काही आवश्यक अर्हता लागते तीच अर्हता कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंटला या पदाला लागते. त्याच्यामुळे काही वेगळी अशी अर्हता धारण करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्री इन्स्पेक्टर, याला इंडस्ट्री इन्स्पेक्टर असे म्हणतात. तर याचा जो विभाग आहे तो म्हणजे वित्त विभागामध्ये हे पद गणल्या जाते. खजिना, लेखा व इतर जे काही कार्यालय आहे या कार्यालयाच्या अंतर्गत हा पद येतो. कार्यालयाच्या त्याच्यानंतर याचा जो लेवल आहे तो लेवल म्हणजे S6 लेवलवर हे पद आहे. हा पद जो आहे याचं लेवल आहे S6. तांत्रिक सहाय्यकाचं स्केल म्हणजे याचं लेवल S6 आणि स्केल लेवल S10 आहे. म्हणजे 29,200 ते 92,300पर्यंत याचं स्केल आहे. म्हणजे तुमचं जर पेमेंट म्हटलं तर 50,000 ते 55,000च्या दरम्यान नॉर्मली तुमचं पेमेंट हे जात असते. तर तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला कुठल्या पद्धतीचं काम आहे तर ते म्हणजे आर्थिक नोंदी व अहवाल तयार करायचं आहे, डेटा प्रक्रिया व सॉफ्टवेअर हाताळणी, शासकीय प्रणालीमध्ये काम करायचं आहे. त्याचं याचे फायदे जर म्हटलं तर तुम्ही हे एक स्थिर ऑफिस जॉब आहे. म्हणजे स्टेबल ऑफिस वर्कसाठी हा जॉब आहे चांगला आहे. आणि पे स्केल पण बऱ्यापैकी चांगला आहे. S10 म्हटलं तर खूप चांगलं स्केल आहे. त्याच्यामुळे तांत्रिक कौशल्याचा इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीचं हे पद आहे. आणि जर तुमच्याकडे अकाउंटचं काही नॉलेज असेल किंवा काही कौशल्य असेल त्याचा तुम्हाला अजून जास्त फायदा या पदासाठी तुम्ही करून घेऊ शकता. अशा पद्धतीचं हे पद आहे. आणि याच्यामध्ये थोडं एज्युकेशन क्रायटेरिया जर विचार केलं तर तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन असल्यामुळे तुम्हाला सायन्स ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असं या पद्धतीचं तुम्हाला इथे अर्हता लागते. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं पद त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. म्हणजे राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये दुय्यम निरीक्षक हे जे पद आहे हे खूपच महत्त्वाचं आणि खूप प्रतिष्ठेचं पदच आहे ग्रुप C मधलं. तर या पदाअंतर्गत म्हणजे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असं पद आहे. हे विभाग म्हणजे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क या विभागांतर्गत हा पद येतो. आणि याचं लेवल जो आहे तो पण लेवल 6मध्ये ही पद गणल्या जाते. आणि त्याच्यामध्ये जो पे स्केल जो लागू आहे तो म्हणजे S12 S12 हे पे स्केल आहे. म्हणजे 32,000 ते 1,01,600 अशापर्यंतचं तो स्केल आहे. म्हणजे तुमचं इन हँड पेमेंट 60,000 प्लस तुम्हाला इन हँड पेमेंट मिळतो सगळं कटून. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर AMVI आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये थोडी तुमची जी कामाची स्वरूपाची पातळी आहे थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. जसं आता AMVIमध्ये कुठल्या पद्धतीचं काम असते तर AMVIमध्ये वाहन तपासणी व तांत्रिक ज्या काही पडताळणी आहे या संदर्भातले काम असतात. त्याच्यानंतर RTO कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागते. त्याच्यानंतर जो काही परवाना आहे व नोंदणी आहे या संबंधित इथे कामं असतात. त्याच्यानंतर अपघात जर झालं तर त्याची तपासणी करणं, त्याचा अहवाल देणं या संदर्भातली इथे कामं असतात. तर याचे फायदे काय तर तुम्हाला फील्ड जॉब आणि ऑफिस जॉब दोन्ही पद्धतीचं काम यामध्ये मल्टीटास्किंग आहे. फील्ड आणि ऑफिस दोन्ही वर्क आहे.
नंतर विविध ठिकाणी पोस्टिंगची संधी तुम्हाला मिळते आणि हे पोस्ट आहे, हे प्रतिष्ठित व जबाबदारीचं काम आहे. आणि तुमच्याकडे मेकॅनिकलचं डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच फॉर्म फिलअप करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं पद जे आहे ते म्हणजे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. आता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाचा जो स्केल आहे तो जरी S12 जरी असेल तरी याची डिमांड ही खूप जास्त आहे. म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे अराजपत्रित ग्रुप बीचं पद आहे त्यापेक्षाही बऱ्याचदा याची डिमांड जास्त असते. विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय असं पद आहे. आणि स्टेट एक्साईज सब इन्स्पेक्टर हे पद म्हणजे याच्यामध्ये कसं एक तुमचं जे कामाचं स्वरूप आहे ते म्हणजे काय तर मद्य व देशी किंवा विदेशी दारू उत्पादन आहे त्याची साठवणूक करणे, वाहतूक करणे व विक्रीवर आहे. साठवणूक, वाहतूक आणि विक्री या संदर्भात नियंत्रण करणं हा तुमचं काम असतो त्या पदाच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर जे काही बेकायदेशीर मद्य विक्री होत असते, त्याच्यानंतर वाहतूक होत असते मद्य विक्रीची, त्याच्यानंतर साठेबाजी होत असते, यावर तुम्हाला कारवाई करण्याचं खूप महत्त्वाचं म्हणजे आव्हानात्मक काम त्या संदर्भात असते. किंवा छापे टाकायचं असते, तुम्हाला काही कामं करावे लागतात. किंवा काही परवाने असतात मद्य विक्रीचे, ते परवान्याची तपासणी करणं, नोंदी राखणं, या संदर्भाचे कामंसुद्धा इथे करावे लागतात तुम्हाला. त्याच्यात या जर संदर्भात म्हणजे जर काही न्यायालयात खटले चालू असेल तर ते चालवण्याचं, त्याचा अहवाल तयार करण्याचं पण तुम्हाला काम यामध्ये करावं लागतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात फायदा काय तर हे एक प्रतिष्ठित पद आहे आणि तुम्हाला या पदामध्ये ड्रेस कोड असतो म्हणजे गणवेश असतो. म्हणजे तुम्हाला फील्ड पॉवर आणि स्वायत्तता या दोन्ही गोष्टी यामध्ये मिळतात. आणि विशेष भत्ता मिळतो, एक्सेस ड्युटी, त्याच्यानंतर प्रवास भत्ता, जोखीम भत्ता इत्यादी गोष्टी मिळतो. पण हे पद थोडं आव्हानात्मक आहे, जोखीम असं आहे पद. त्याच्यामुळे ज्यांना थोडं दबंग स्टाईलमध्ये काम करायची इच्छा असेल त्यांनी या पदासाठी नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि तुम्हाला प्रमोशनचं पण चांगली संधी समोर मिळते. म्हणजे इन्स्पेक्टर या पदामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये प्रमोशन मिळू शकते. आणि एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी हे फॉर्म फिलअप करू शकतात. आणि त्याच्यात थोडंसं नियम, कायदे, सरकारी प्रक्रिया याचं थोडं ज्ञान असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि धाडसी आणि प्रामाणिकपणा व निर्णयक्षमता हे आवश्यक कौशल्य या पदामध्ये तुम्हाला नक्की लागतं. तर अशा पद्धतीचे हे 6 पदं आहेत MPSC ग्रुप सीचे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 6 पदं खूपच लोकप्रिय आहे विद्यार्थ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्रुप सीमध्ये मुलांचा जो क्रेज आहे तो जास्त, कारण की तुम्हाला कमी वेळेमध्ये जर जॉब मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप सीवर जर तुम्ही फोकस केलं. आणि ग्रुप सीवर फोकस करत असताना ग्रुप सी प्लस ग्रुप बी या दोन्हीचे तुम्ही कंबाईन अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला MPSC ग्रुप BC हे दोन्ही एकत्र जर अभ्यास केलं तर ग्रुप बीचं टार्गेट ठेवलं तर ग्रुप सी मिळणं तुम्हाला मग सोपं जाते. आणि याची जी परीक्षा पद्धती आहे तर ती 2 स्टेपमध्येच परीक्षा असते, पूर्व आणि मुख्य. तर पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचं नेमकं सिलेबस काय आहे आपण ते बघून घेऊ. आता जी पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा ही जे त्या पूर्व परीक्षेमध्ये विषय आहेत ते म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीला हेच सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे 100 गुणांची परीक्षा आणि 1 तासाचा वेळ अशा पद्धतीचं स्वरूप इथे असतो. आणि प्रश्नाची काठिण्य पातळी ही कमी असते ग्रुप सीला. त्याच्यामुळे इतिहासामध्ये 10 गुण आणि 10 प्रश्न. तर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अशा पद्धतीचं त्याचं सिलेबस आहे. त्याच्यानंतर भूगोलाचा जर विचार केला तर भूगोल म्हणजे महाराष्ट्राचं भूगोल, विशेषतः अभ्यासक्रम जो आहे तो महाराष्ट्राच्या रेफरन्समध्ये असतो. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वी, जगातील काही विभाग आहे, नंतर हवामान विभाग आहे, अक्षांश आहे, रेखांश आहे, त्याच्यानंतर जे काही जमिनीचे प्रकार आहेत, महाराष्ट्रातील जमिनीचे जे प्रकार आहेत ते, त्याच्यानंतर पर्जन्यमान आहे महाराष्ट्राचं, प्रमुख पिके आहे, शहरे आहे, नद्या आहे, उद्योगधंदे आहे, इत्यादी पद्धतीचं जे आहे अभ्यासक्रम ते भूगोलामध्ये येत असतो. त्याच्यानंतरचं तिसरा विषय म्हणजे याचेसुद्धा 10 प्रश्न आणि 10 गुण असतात. अर्थव्यवस्था तिसरा विषय आहे जो अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे काय तर भारतीय अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर शेती, उद्योग, त्याच्यानंतर परकीय धोरण, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी आणि मुद्रा व राजकोषीय जे काही नीती आहे त्या संदर्भामध्ये प्रश्न यामध्ये विचारण्यात येत असतात. आणि अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न 15 गुण असतो. त्यानंतर महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये तिन्ही पद्धतीच्या म्हणजे स्टेट, नेशन आणि वर्ल्ड म्हणजे महाराष्ट्र राज्य, भारत आणि जग या संदर्भामध्ये जी काही चालू घडामोडी घडत असतात त्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला यामध्ये येत असतात. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 15 प्रश्न आणि 15 गुण आहे. त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये संविधान, राजकीय धोरण या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न राज्यशास्त्रावर येत असतात. त्याच्यात पण 15 प्रश्न आणि 15 गुण आहेत. त्याच्यानंतर आहे सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र आहे म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र असे 2 भाग. त्याच्यानंतर जे आहे ते आरोग्यशास्त्र या पद्धतीचा अभ्यास यामध्ये अंतर्भूत केलेला आहे.
त्यानंतर जो विषय आहे तो महत्त्वाचा म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादीवर प्रश्न अंकगणितामध्ये विचारले जात असतात. त्याच्यानंतर बुद्धिमापन जी चाचणी आहे त्या बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार हा किती लवकर आणि अचूक पद्धतीने निर्णय घेऊ शकतो याची कस लावणारी ही चाचणी असते. त्याच्यामुळे तुमची निर्णय क्षमता आणि तुमची अचूकता या दरम्यान तुमची तपासली जात असतात. अशा पद्धतीच्या 1 तासाचा वेळ आणि 100 प्रश्न हे थोडं आव्हानात्मक जरी असलं तरी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस ॲनालिसिस आणि टेस्ट सीरीजचं जर तुम्ही रेग्युलर सराव केलं तर तुम्हाला हे नक्कीच तुम्हाला अचीव करता येईल. आणि प्रिलिमचं जनरली मेरिट हा 55 मार्कापर्यंत लागत असतो. 55 ते 55च्या दरम्यान 2-3 मार्क कमी जास्त होऊ शकतात. पण तुम्हाला जर इथे पास व्हायचं असेल तर तुम्हाला 55चं टार्गेट नाही तर कमीत कमी 60चं टार्गेट ठेवावं लागेल. 60+ मार्क्सचं टार्गेट ठेवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला मेन्सचा अभ्यास प्रिलिमच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुरू करता येईल. म्हणजे तुम्ही लगेच प्रिलिम जर क्वालिफाय होण्याची जर तुम्हाला शाश्वती असेल तर तुम्ही मेन्स अभ्यासवर फोकस करू शकता. त्याच्यामुळे प्रिलिममध्ये तुम्हाला चांगलं सेफ स्कोअर घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर हे झालं प्रिलिम्सबद्दल. आणि मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये जनरली मराठी आणि इंग्रजीचा हा एक पेपर असतो. मराठीचे 50 प्रश्न 50 गुण, इंग्रजीचे 50 प्रश्न 50 गुण, म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण अशा पद्धतीचा तो मराठी आणि इंग्रजीचा एक पेपर असतो. तर आणि दुसरा जो पेपर आहे तो पेपर असतो तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी हा जो दुसरा पेपर असतो याच्यामध्ये 100 प्रश्न आणि 200 गुण अशा पद्धतीचा हा पेपर असतो. आणि दुसरी गोष्ट फक्त AMVIला सोडून बाकी सगळ्यांना बाकीचे 5 पोस्ट आहेत त्यांना एकच प्रिलिम आणि मेन्स म्हणजे सगळ्यांनाच प्रिलिम तर 6 पोस्टांसारखीच आहे आणि मेन्स 5 पोस्टांसारखीच आहे. फक्त AMVIला मेन्समध्ये त्यांच्या टेक्निकल नॉलेजवर प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे जसं AMVIमध्ये यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजे स्वयंचल अभियांत्रिकी यावर 150 प्रश्न आणि 300 गुण असतात. आणि याचं जो स्वरूप आहे तो पदविका जो म्हणजे तुमचा डिप्लोमा आहे त्या बेसवर प्रश्न म्हणजे त्या बेसच्या लेवलचा अभ्यासक्रम असतो. आणि माध्यम इंग्रजी असतो आणि वेळ हा 1.5 तासाचा असतो AMVIला. आणि बाकी 5 पदांच्या मेन्समध्ये तुम्हाला 2 तासाचा वेळ आणि 200 गुण असतो. पेपर 1मध्ये 1 तास आणि पेपर 2मध्ये 1 तास अशा पद्धतीचं तुमचं टोटल प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचं सिलेबस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिलेबस झालं. तुम्हाला सगळे मी पेमेंट स्केल सगळ्या गोष्टी डिटेल सांगितल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता स्पर्धा हा या परीक्षेमधला एक महत्त्वाचा आणि आव्हानात्मक भाग आहे. तर कोणत्या पदाला सर्वात जास्त स्पर्धा असते तर सर्वात जास्त स्पर्धा विचार केला तर लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्क टायपिस्ट आणि कर सहाय्यक. कारण की याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट लागते आणि दुसरी गोष्ट याचे सर्वात जास्त जागा असतात म्हणून स्पर्धा पण सर्वात जास्त असते. म्हणजे स्पर्धा याचं इन द सेन्स नंबर ऑफ स्टुडंटमध्ये स्पर्धा. पण तुम्ही जर प्रॉपर जर अभ्यास केलं आणि तुमच्याकडे टेक्निकल जर तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया असेल, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल, सायन्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि तुमच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर तुम्ही मग AMVIला पण फॉर्म फिलअप करू शकता किंवा त्याला प्रिफरन्स देऊ शकता पहिल्यांदा. आणि जर तुमचा स्कोअर चांगला आला मेन्समध्ये तर तुम्ही ESI एक्साईज सब इन्स्पेक्टर ही खूप चांगली पोस्ट आहे, याला तुम्हाला प्रिफरन्स देता येते. याच्यात थोडं मॉडरेट कॉम्पिटिशन असते. पण आता असं म्हणू शकत नाही की कॉम्पिटिशन सगळ्याच पोस्टसाठी भरपूर आहे. पण नंबर ऑफ वॅकन्सीज किती येते याच्यावर तो कॉम्पिटिशन लेवल ऑफ कॉम्पिटिशन डिसाईड होत असते. त्याच्यामुळे जर नंबर ऑफ वॅकन्सीज जर जास्त असेल तर कॉम्पिटिशन लेवल थोडी कमी होते. अदरवाईज कॉम्पिटिशन तर असतोच. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदाचा एक दर्जा असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये एक लाईफ सेटलमेंट आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हे खूप मोठं असं लोकप्रियता या पदांची लोकप्रियता विद्यार्थ्यांमध्ये आहेच. तर तुम्ही कोणती पोस्ट निवडाल हा एक महत्त्वाचा विषय आहे. जर तुमच्याकडे फक्त एनी ग्रॅज्युएट असेल किंवा तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल तर तुमच्याकडे तुम्हाला 3च ऑप्शन असतात. एक क्लर्क, दुसरं टॅक्स असिस्टंट आणि तिसरं म्हणजे ESI. तर याच्यापैकी तुमचं चांगलं स्कोअर असेल तर तुम्ही ESIचा पहिला प्रिफरन्स विचार करू शकता. नंतर टॅक्स असिस्टंट आणि तिसऱ्या लेवलचा पर्याय म्हणजे तुम्ही क्लर्कचा विचार करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही प्रिफरन्सेस द्यायला पाहिजे. पण जर तुमच्याकडे इंजिनिअरिंग आणि सायन्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही तांत्रिक सहाय्यक आणि हे जर उद्योग निरीक्षक या पदाचा पण तुम्ही विचार करू शकता. हे खूप चांगलं पद आहे. आणि उद्योग निरीक्षकमध्ये फील्ड प्रतिष्ठा, जबाबदारी या सगळ्याच गोष्टी येतात. आणि तांत्रिक सहाय्यकमध्ये पण तांत्रिक कौशल्य असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला ते अवगत करून घेता येतात. त्याच्यानंतर AMVI हे फील्ड आणि ऑफिस दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही नक्कीच याचा विचार करायला पाहिजे. आणि मग नीती तयार करत असताना प्रॉपर अभ्यासाचं वेळापत्रक तुम्ही आखा. त्याच्यानंतर जे काही तुमचं सिलेबस आहे ते व्यवस्थित चाळा.
त्याच्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे पूर्वीचे ते व्यवस्थित चाळा. त्याच्यामध्ये जे 4 पर्याय दिलेले एका प्रश्नाचे त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करा. आणि त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं रेग्युलर सराव करा. आणि तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट अजून काढले असेल तर ते लवकर काढून ठेवा. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीची याची एकत्रित तुम्ही तयारी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टार्गेट जर ग्रुप बी असेल तर तुम्ही ग्रुप सी नक्कीच लवकर अचीव करू शकाल. आणि तेच तुम्हाला महत्त्वाचे जे कौशल्य तुम्हाला लागतात ते म्हणजे टायपिंग स्किल. आता स्किल द्यायची गरज नाही, पण तुम्हाला टायपिंगचे सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर करंट अफेअर्सचं तुम्ही रेग्युलर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं वेळेचं आणि तुमचं सगळ्या गोष्टीचं टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. अभ्यासाचं व्यवस्थित प्रॉपर नियोजन कराल. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही लँग्वेजचा अभ्यास हा रेग्युलर लेवलवर करा. आणि मॅथ रिझनिंगचा पण रेग्युलर अभ्यास करत जा, जेणेकरून लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्रजीचं. कारण मेन्समध्ये त्याचं एक पेपर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मेन्समध्ये होईल. कारण तर आता कट ऑफ खूप वाढत असल्यामुळे तुम्हाला लँग्वेजकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. आता जर तुम्ही क्लर्क या पदावर जर तुम्ही नियुक्त व्हाल तर तुम्हाला प्रमोशनच्या काही काही चान्सेस असू शकतात. तर क्लर्क या पदामध्ये जर तुमचं पहिलं पोस्टिंग आहे ते ज्युनियर क्लर्क आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुसरी पोस्ट म्हणजे सिनियर क्लर्कचं पहिलं प्रमोशन होईल. त्याच्यानंतर हेड क्लर्क किंवा मुख्य लिपिक म्हणून तुमचं तिसरं प्रमोशन होईल, म्हणजे दुसरं प्रमोशन होईल. आणि त्याच्या पुढे पण अजून बऱ्याच तुम्हाला डिपार्टमेंटली एक्झाम देण्याची खूप मोठी संधी आहे. जसं तुम्ही जर मंत्रालय करत असेल तर मंत्रालयामध्ये ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसरची जी काही डिपार्टमेंटली एक्झाम होते त्याच्यासाठी तुम्ही पात्र राहता, तुम्हाला ते एक्झाम देता येते. किंवा तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला डिपार्टमेंटली एक्झाम देता येते. त्यासाठी तुम्ही 3 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटली एक्झाम तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीचं आजच्या बऱ्याच गोष्टीचं आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, तुम्ही ध्येय डिसाईड करा आणि थोडं मोठं ध्येय ठेवा. म्हणजे जर मोठं ध्येय असेल तर तुम्ही नक्कीच छोट्या गोष्टी तुम्ही लवकर अचीव करू शकता. आणि रेग्युलर तुमची अभ्यासामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. म्हणजे मेहनत जर प्रामाणिकपणे जर केली तरच तुम्हाला नक्की पुढचं यश मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्ञान, चिकाटी आणि प्रामाणिकपणे जर काम केलं तर तुम्ही नक्कीच पुढे यशस्वी व्हाल. तर अशा प्रकारे जर तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही आता हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवालच, पण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही चॅनल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तुम्ही बेल आयकॉन दाबून द्या बाजूचं, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला जर त्याची गरज नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा बाजूच्या ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवा. आणि याच्याद्वारे तुम्हाला बरीच म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज तुम्हाला मिळत राहील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला फायदेशीर राहील. आणि याच्यानंतर मी बऱ्याच गोष्टीची सिरीज सुरू करणार आहे, जसं अर्थव्यवस्था, त्याच्या राज्यव्यवस्था, अंकगणित, बुद्धिमत्ता, एकेका सब्जेक्टवर आपण फोकस करू. त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर धन्यवाद.